नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत येड लागलं पिरमाचं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की डिफिकल्टला मार जय मारत असतो आणि विचारत असतो की सांग राया कुठे आहे, बोल कुठे आहे राया, तुला माहिती आहे, मला माहिती आहे। त्याबरोबर आता इथे बिचारा डिफिकल्ट हा सांगत असतो की नाही, मला खरंच नाही माहीत, रायदा कुठे आहे ते, प्लीज मला नका मारू, मला सोडा, नका मारू। पण आता इथे जय काही त्याचं ऐकायला तयार नसतो। इतक्यात त्या ठिकाणी मंजिरी पोहोचलेली असते। मंजिरी जयला हे असं हैवानासारखं वागताना बघते आणि तिला खूप जास्त राग येतो। ती संतापते आणि म्हणते, जय अरे काय करतोयस तू, माणूस आहेस की राक्षस? जर तू सांगतोय की त्याला नाही माहीत तर तू त्याला का मारतोयस? तुला काही लाज वगैरे वाटते की नाही रे? असा कसा वागू शकतोस तू एका माणसाबरोबर? त्याबरोबर जय लगेचच मंजिरीला म्हणायला लागतो, हे बघ, माझी लाज वगैरे काढायची तुला गरज नाही। पैसे घेऊन आले असशील तर गुपचूप पैसे दे आणि यांची बेल करून यांना घेऊन जा, समजलं? त्याबरोबर लगेचच मंजिरी ही जयला म्हणायला लागते की हो, आणलेत मी पैसे, ये पहिला तू आणि बेल करून दे त्या दोघांची मला। त्याबरोबर लगेचच जय हा बाहेर येतो आणि मंजिरीला म्हणत असतो, बापरे, एवढ्या लवकर पैसे आणलेस सुद्धा, कसे काय घरात झाड वगैरे लावलेस की काय पैशांचं? मंजिरी काहीच उत्तर देत नाही। तर लगेचच जय हा तिकडनं त्याच्या कॉन्स्टेबलला एक रजिस्टर आणायला लावतो। त्या रजिस्टरवरती स्वतः सही करतो, मंजिरीला सही करायला लावतो आणि म्हणतो, झाली आहे यांची बेल, निघू शकता। काय मग झाड आहे पैशांचं? त्यावर मंजिरी म्हणते, झाड वगैरे नाही, तुझ्याशी तुझं काय घेणं देणं आहे, तुझं झालं ना काम, यांची बेल मिळाली आहे ना, मी निघते। आणि मग ती त्या दोघांना घेऊन तिकडनं जात असते। त्याबरोबर लगेचच आता इकडे जय उठून उभा राहतो आणि म्हणतो, एक मिनटं थांबा। त्याबरोबर ती तिघंही थांबतात। तर जय म्हणत असतो की हे पैसे तुझ्याकडे कुठून आले? त्यावर मंजिरी म्हणत असते, तुला काय करायचं आहे जय? त्याबरोबर जय म्हणत असतो, कुठून आले बोल लवकर, कारण हे पैसे याचा अर्थ तू आणि त्या रायाने मिळून चोरलेत। याच्यावरती मंदिराच्या ट्रस्टचा शिक्का आहे। त्यावर मंजिरी म्हणते, काय? त्यावर रायाने आणि तू मिळूनच हे सगळं काम केलेलं असणार, हे बघ, ट्रस्टचा शिक्का बघ, असं आता तो म्हणायला लागतो। त्याबरोबर इकडे मंजिरी सांगायला लागते की हे बघ, उगाचच्या उगाच जय काहीही बोलू नकोस, ही गोष्ट तुलाही चांगली माहीत आहे आणि मलाही, की मी आणि रायाने असं काहीही केलेलं नाही आहे। त्यामुळे प्लीज उगाच खोटे नाटे आम्हा दोघांवर करू नकोस, कारण काय आहे, मी काहीही ऐकून घेणार नाही आहे। त्याबरोबर जय म्हणत असतो की मला माहिती आहे, हे सगळं काही तू आणि त्या रायाने मिळून प्लॅनिंग करून केलेलं आहे। त्याबरोबर लगेचच इकडे डिफिकल्ट म्हणायला लागतो की हे बघ जय, उगाचच्या उगाच तू आमच्या रायादाला आणि मंजिरीताईला अडकवू नकोस। त्या दोघांचा या सगळ्यामध्ये काही दोष नाही आणि संबंध तर बिलकुल नाही, त्यामुळे त्यांनी यातलं काही बी केलेलं नाही आहे। आणि राहिला प्रश्न शिक्क्याचा, तर असे एकसारखे शिक्के आता मार्केटमध्ये कितीतरी मिळतात। त्याबरोबर लगेचच आता जय हा त्याला जवळ घेतो आणि केस खेचत सांगत असतो की अरे हे सगळं मी केलं आहे का? मी गेलो की ऑफिसच्या बाहेर, किंवा मी टाकताना या नोटा तू पाण्यात पाहिल्यास का? नाही ना, मग मी यातलं काही केलेलं नाही आहे, समजलं तुला? गपचूप मागे उभे राहायचं, उगाचच्या उगाच मध्ये चुळबुळ करायची नाही, चल पाठी हो। आणि मग तो लगेचच डिफिकल्टला तसाच पाठीमागे ढकलून देतो। तर इकडे आता रायाला मंजिरीची खूप काळजी वाटत असते। त्याचं मन हे पूर्णपणे अस्वस्थ होत असतं, त्याला कळत नसतं की आपण काय करावं। मग यावेळी तो ठरवतो की आपण मंजिरीबरोबर बोलून घ्यावं, किंवा किमान तिची माहिती तरी विचारायला हवी। मग राया हा आता मंजिरीला कॉल करण्यासाठी म्हणून तिकडनं बाजूला आलेला असतो। तर आता डिफिकल्टच्या फोनवरती रायाने फोन केलेला असतो आणि आता ही गोष्ट जयला सांगण्यासाठी एक हवालदार येतो की रायाचा फोन येतोय। त्याबरोबर लगेचच आता इकडे जय हा म्हणतो, आलोच मी, आणि आता तो फोनवर बोलण्यासाठी म्हणून तिकडनं बाजूला निघून गेलेला असतो। आता जसाच जय तिकडनं जातो त्याबरोबर डिफिकल्ट हा मंजिरीला म्हणायला लागतो, मंजिरीताई, आपण आता इथं थांबायला नको, चल आपण इकडनं निघून जाऊया। मला तर वाटतंय हा जय हे सगळं काही मुद्दामून करतोय, आपल्याला तिघांनाही अडकवण्यासाठी, तुला आणि रायादाला अडकवण्यासाठी। आपण इथे थांबलो तर उगाच हा आणखी आपल्याला त्रास देईल, चल आपण इकडनं निघू। त्याबरोबर इकडे लगेचच जय हा फोनला रुमाल गुंडाळतो आणि फोन उचलत, हां रायादा, हॅलो, हां
बोल ना दादा, अरे कुठे आहेस तू? काही तुझा पत्ता नाही, काय नाही, कुठं गेलायस कुठं? पंढरपूरच्या बाहेर आहेस का तू? त्याबरोबर लगेचच राया म्हणत असतो, होय पंढरपूरच्या बाहेरच आहे मी, काम आहे माझं महत्त्वाचं म्हणून आलो इकडं. बरं ते समजा सोड, डिफिकल्ट मला एक गोष्ट सांग, तुझ्या आवाजाला नेमकं झालंय काय? तुझा आवाज कसा असा येतोय रे? त्याबरोबर आता मात्र जयला सुचत नसतं की आता आपण काय उत्तर द्यायचं बरं रायाला. मग डिफिकल्ट म्हणून जय सांगायला लागतो, अरे दादा ते हां ते रात्रीच्याला जास्तीचं जागरण झालं ना माझं, त्यामुळं तुला असं वाटतोय माझा आवाज. आणि तसं पण ते मला की नाही जरा रात्री घशाला कोरड पडली होती, कळतंय ना मग तुला? त्याबरोबर राया म्हणत असतो, सगळं कळतंय मला, पण हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, मिस फायरची सगळी जबाबदारी मी तुम्हा दोघांवरती टाकून आलो आहे. उगाचच्या उगाच तुम्ही बावळटासारखं वागू नका, जरा चांगलं वागा, समजतंय ना? त्याबरोबर लगेचच आता जय समोर न होय दादा असं म्हणतो, तर राया म्हणत असतो, स्वतःची पण काळजी घ्या आणि मिस फायरची पण, समजलं काय? त्याबरोबर लगेचच इकडे समोरून जय म्हणतो, होय दादा घेतो आम्ही काळजी समधी, तू बी स्वतःची काळजी घे, व्यवस्थित राह काय? त्याबरोबर इकडनं राया म्हणतो, होय म्या व्यवस्थित राहतो, तुम्ही तुमचं बघा. आणि मग आता इकडे जय हा लगेचच फोन कट करतो. आता इकडे जयने फोन कट केल्याबरोबर रायाला मात्र आता अजिबातच संशय आलेला नसतो की आपल्याबरोबर फोनवरती आपला डिफिकल्ट नाही तर जय बोलला असेल. राया मात्र बिचारा विश्वास ठेवतो आणि फोन कट करून टाकतो. पण इकडे आता जयने मात्र मंजिरी विरुद्ध आणि रायाविरुद्धच खूप मोठं कटकारस्थान रचायला सुरुवात केलेली असते. पण मित्रांनो, जय हा असा हात धुवून रायाच्या पाठी का पडला असेल हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात उद्भवतोय. आणि हा अगदी योग्य आणि रास्त प्रश्न आहे. म्हणजे सुखासुखी त्या दोघांना जगू द्यायचं, पण नाही, जय मात्र सतत त्यांच्या आयुष्यात काही ना काहीतरी कुरबुर करतच असतो. आणि आताही अजून त्यांना अडकवण्यासाठी जयने प्रयत्न केलेला आहे. पण राया आणि मंजिरी काही याच्यात अडकणार नाही. नेमकं आता पुढे ते दोघं काय घडवणार हे सगळं आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता फोनवर बोलून झाल्यावर जय हा आलेला असतो. बघतो तर काय, ना मंजिरी समोर उभी आहे, ना डिफिकल्ट, ना दुसरा मुलगा. तो लगेचच हवालदारांना म्हणतो, हवालदार इथे असलेली ती तिघं लोकं कुठे गेली? त्यावर ते सांगतात, निघून गेली ती लोकं. त्याबरोबर लगेचच हवालदारांना जय म्हणतो, अरे तुम्हाला सांगितलेलं एक काम धड करता येत नाही, नेहमी गोंधळ घालून ठेवता तुम्ही, त्या लोकांना मी थांबायला लावलं होतं. तर इकडे मंजिरी ही आता डिफिकल्टला आणि त्या दुसऱ्या मुलाला सांगत असते की मला माहीत नाही त्या पैशांवरती ट्रस्टचा शिक्का कसा काय आला, ते पैसे माझ्या एका ऑर्डरचे आहेत असं म्हणून नानांनी मला दिले होते. त्याबरोबर चोर निघाले आपल्या 2 साथीदारांबरोबर असं म्हणत जय मागून येतो. आता मंजिरीला या वाक्याचा खूप राग येतो. मंजिरी म्हणते, ए जय, काय म्हणालास? कोणाला चोर म्हणतोस रे? त्याबरोबर जय म्हणायला लागतो, कोणाला आणि काय विचारतेस? तुलाच म्हणतोय की चोर. आधी चोर तर चोर आणि वर शिरजोर. बघा बघा गावकऱ्यांनो बघा, अरे या मंजिरीनीच आणि त्या रायानी मिळूनच पैसे चोरलेले आहेत पेटीतले. होय, अरे हिच्याकडं मला त्या पैशांवरती ट्रस्टचा शिक्का असलेला सापडलाय, पाहिजे तर बघा तुम्ही समजे. त्याबरोबर लगेचच आता काही लोक म्हणायला लागतात की हो हो, हीच खरी चोर आहे, या मंजिरीने चोरी केलीच असेल मंदिरामध्ये. काय ग मंजिरी, तुला लाज नाही का वाटली हे सगळं करताना? देवाच्या दारात चोरी केलीस? शी बाई, आता तर खरं तर ना तुला यापुढे चोरच म्हटलं पाहिजे. तर दुसरा एक पुरुषसुद्धा म्हणत असतो की हो ना, देवाच्या दारात कशी काय चोरी केली या मुलीनी? तर आता हे सगळं काही गावातली 2 माणसं बघत असतात आणि ते विचार करतात की ही लोक कोण आहेत आणि ही मंजिरीला एवढं घालून पाडून का बोलतायत? ही तर आपल्या गावातली सुद्धा वाटत नाहीत, मग तरीही मंजिरीच्या वाट्याला हे का जात आहेत? आता या दोघा नवरा बायकोंचं हे चर्चासत्र सुरू असतं. तर दुसरीकडे मंजिरी ही जयला म्हणत असते, हे बघ जय, तुलाही हे व्यवस्थित माहिती आहे आणि मलाही, की मी आणि रायाने चोरी वगैरे काही केलेली नाही आहे. आणि तुझा जरी आमच्यावर विश्वास नसला ना, तरी गावकऱ्यांचा आमच्यावरती विश्वास आहे. गावकऱ्यांनो तुम्हीच सांगा, तुम्हाला तरी वाटतं का की मी आणि रायाने चोरी केली असेल किंवा आमच्या दोघांपैकी एकाने कोणीतरी चोरी केली असेल? बोला ना. त्याबरोबर लगेचच आता जय म्हणायला लागतो की हे बघ, उगाचच्या उगाच फालतू बोलू नकोस, तू कबूल कर तुम्ही चोरी का केली, कुठं केली आणि कशी केली ते. त्याबरोबर मंजिरी म्हणत असते, अरे पण मी काय कबूल करू, मी चोरी केलेलीच नाही आहे. आणि हे बघ, या विषयात मला काही बोलण्या अगोदर माझ्या नानांशी बोलावं लागेल. त्याबरोबर लगेचच जय म्हणतो, हो हो, तुला तुझ्या नानांशी बोलावं लागेल. म्हणजे या समजात नाना पण सामील आहेत? बापरे. त्याबरोबर मंजिरी म्हणते, गप्पा,
मी माझ्या नानांच्या विरोधात एक शब्दसुद्धा ऐकून घेऊ शकत नाही. त्यांच्या पायाच्या नखाजवळ उभं राहण्याची सुद्धा तुझी लायकी नाही. जय म्हणतो, हे अशाच लोकांकडे बोलायला काही नसलं ना की उगाचच्या उगाच सराडभराड बोलत राहतात. अरे बघताय काय, मारा मारा. त्याबरोबर आता लोक मंजिरीला मारण्यासाठी पुढे सरसावतात. मंजिरी मी काही नाही केलं असं म्हणत मागे जात असते. इतक्यात तिची नजर पडते ती तिथे असलेल्या कोयत्यावर. मंजिरी कोयता त्या लोकांवरती उगारते. सगळे लोक मागे होतात. तर जय म्हणत असतो की अरे मागे कुठं होताय, जा पुढे जा. ही मंजिरी भित्री आहे, एक नंबरची घाबरट आहे, ही काही नाही करू शकत तुमचं, जा पुढे. मग काय, ती लोक ही आता पुढे पुढे यायला लागतात. मंजिरीचा नाईलाज वाढत जातो आणि मंजिरी पुन्हा त्यांच्यावरती कोयता फिरवत म्हणते, ए मागे वा सगळ्यांनी. सगळी लोक मागे होतात. मंजिरीच्या हातातला कोयता ती खाली फेकून देते आणि आता ती लोकांना म्हणायला लागते, हे बघा मी तुमच्यासमोर हवं तर हात जोडते, पण प्लीज माझ्यावरती नको ते आळ नका करू. मी खरंच सांगते, मी नाही केलेली चोरी. त्याबरोबर आता डिफिकल्ट तो कोयता उचलतो आणि सगळ्या गावकऱ्यांच्या पुढ्यात उभा राहत म्हणतो, जर आम्हाला कुणी अडवलं तर याद राखा, सांगते ना मंजिरीताई, आम्ही चोरी नाही केलेली. तर आम्ही खरोखर सांगतोय, आम्ही नाही केलेली चोरी. उगाचच्या उगाच तुम्ही आमची वाट अडवू नका, मी खरं बोलतोय. मंजिरीसुद्धा पाठवून हात जोडून म्हणत असते की हे बघा, हवं तर मी तुमच्यासमोर हात जोडते, पण मी खरं बोलते, मी नाही केलेली मंदिरात चोरी. मंदिरात चोरी करून मला काय मिळेल? मी एवढी वर्ष मनोभावे विठुरायाची सेवा केली आहे, चोरी करण्यासाठी नाही. मी आणि राया आम्ही दोघं पण चोर नाही आहोत, प्लीज विश्वास ठेवा आमच्यावरती. आणि मग ती गावकऱ्यांना म्हणायला लागते, गावकऱ्यांना तुम्ही तरी सांगा, तुम्हाला तरी खरं वाटतंय का की मी किंवा राया चोरी करू शकतो म्हणून? मला तर ते पैसे. आणि मग मंजिरीला आठवायला लागतं की बरोबर आजच्याच दिवशी घरी एक व्यक्ती आली, तिने घरामध्ये बरोबर 5,000 रुपये दिले आणि आता मला डिफिकल्टला आणि या मुलाला सोडवायला सुद्धा बरोबर 5,000 रुपये होते. नानांनी सुद्धा मला तेच पैसे काढून दिले. नक्की काहीतरी गडबड आहे. आणि मग ती जयला म्हणते, आत्ता आलं माझ्या लक्षात सगळं. आणि मग मंजिरीला आठवतं की नाना तिला म्हणाले होते की तुझ्या कुठल्या तरी ऑर्डरचे पैसे आहेत, पण तिने चुकून गैरसमज करून घेतला होता आणि पैसे न मोजता किंवा न पाहताच ती तिकडं निघून गेली होती. तर आता इकडे लगेच जय म्हणायला लागतो की अरे खोटं बोलते ही, खोटं आहे हे सगळं, उगाचच्या उगाच काही मनगडन कहाण्या बनवून सांगते, किती फसवशील ग मंजिरी लोकांना. त्यावर मंजिरी म्हणत असते, मी लोकांना फसवते की तू? एकदा विचार कर जय, हे बघ उगाचच्या उगाच फालतू बडबड करू नकोस. तूच हे केलं आहेस ना सगळं, मला माहिती आहे. तू हवं तर गावातल्या लोकांना सुद्धा विचार ना, बघ ना लोक कोणावर विश्वास ठेवतात ते. कारण मी आणि राया असं काही करूच शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे, अगदीच सगळ्यांना. बोला ना लोकांनो तुम्हाला असं वाटतं का की मी किंवा रायाने हे सगळं केलं असेल, आम्ही चोरी करू शकतो म्हणून? बोला ना. त्याबरोबर जय म्हणायला लागतो की हो, मला असं वाटतं की तूच चोरी केली आहेस म्हणून, आणि तुझ्या त्या रायाने किंवा त्या रायाने चोरी केली आणि चोरीचा माल आणून तुझ्याजवळ दिला, बरोबर ना? चल आता पटपट सगळं मंदिरातले पैसे परत कर, आणि का चोरले मंदिरातले पैसे ते सुद्धा लवकर सांग. चल बोल 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 पटापट बोल. त्याबरोबर मंजिरी ही आता म्हणत असते की मी चोरी केलेली नाही आहे, तुला सांगून का कळत नाही आहे? गावकऱ्यांना तुम्ही तरी बोला, तुम्हाला तरी वाटतंय का की मी चोरी केली असेल म्हणून? बोला ना, राया चोरी करेल असं तरी तुम्हाला वाटतंय का? त्याबरोबर गावातली लोक बोलायला सुरुवात करतात. ती म्हणत असतात की मंजिरी आणि राया चोरी करतील हे शक्यच नाही आहे, ते दोघंही चोर नाहीच आहेत, त्यांनी चोरी करणं म्हणजे काहीही बडबडण्यासारखं आहे. हे बघ जय, उगाचच्या उगाच तू काही बोलू नकोस. आणि तुम्ही गावकऱ्यांनो, तुम्ही तर आमच्या गावातली सुद्धा वाटत नाही, मग तरीसुद्धा कशाला आला इथे बोलायला? हे बघा, आमच्या गावापासून आणि आमच्या गावातल्या गोष्टींपासून तुम्ही जरा सावध राहा. तुम्ही उगाचच्या उगाच आमच्यात पडू नका. आमचं काय करायचं ते आम्ही आमचं बघून घेऊ, एकेकाचा कोतळा बाहेर काढून ठेवू, असं आता लगेचच ती लोक म्हणायला लागतात. त्याबरोबर मात्र इथे आता त्या जोडप्याचा नाईलाज होतो जे प्रश्न विचारत असतं, आणि मग त्यांना तिकडनं निघून जावं लागतं. तर इकडे पुढे काका म्हणत असतात की मंजिरी बेटा, तू इकडनं जा, तू नको थांबू, इथे पुढे काय करायचं आणि काय नाही ते आम्ही व्यवस्थित बघून घेतो, ती स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, जा इथनं, थांबू नको. आणि तुम्ही लोक चला, निघताय ना की पाहुणचार हवाय तुम्हाला? नाही म्हणजे काय, जेवून तुमचा पाहुणचार कसा करायचा हे मला व्यवस्थित माहिती आहे, मग काय करताय, निघताय की नाही? त्याबरोबर मात्र ती लोक आता जरा घाबरतात. तर पुढे हे काका आता जयला म्हणत असतात, काय रे जय, तुला काय वाटलं, मोगलाई लागून गेली आहे का की तू कोणालाही घेशील आणि जेलच्या आतमध्ये टाकशील आणि आम्ही लोक फक्त बघत राहू, तुला कोणी काही बोलणार नाही किंवा तुझं ऐकून घेऊ म्हणून? जय आता मनातल्या मनात विचार करायला लागतो की अरे हा सगळा काय प्रकार आहे, ही लोक ह्या मंजिरीची एवढी बाजू घेऊन का बोलतायत, हे भिकारडे गावकरी हिच्या बाजूने कसे काय झाले? नाही काही करून मला असं होऊ द्यायचं नाही आहे. आणि मग आता जय हा लोकांना म्हणायला लागतो की हे बघा, तुम्ही चुकताय,
ह्या मुलीची बाजू घेऊ नका, ही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. त्याबरोबर लगेचच आता लोक जयला म्हणायला लागतात, कोण खरं आणि कोण खोटं हे आम्हाला व्यवस्थित माहीत आहे जय, त्यामुळे तू उगाच सांगू नको. एक नंबरचा नीच आहे हा माणूस. निघ तू मंजिरी इकडनं, उगाच आम्ही याच्यावरती विश्वास ठेवला आणि आम्हालाच आता पश्चाताप होतोय, असं सुद्धा लोक म्हणायला लागतात. मंजिरी म्हणते, बघितलंस, आणि आता ती मोठ्या रुबाबात तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे आपला राया हा आता वारकऱ्यांबरोबर वारी करत असतो आणि छानपैकी चालत असतो. आता चालता चालता अचानक रायाच्या पायाला ठेस लागते. राया लगेचच मध्येच खाली बसतो आणि त्याच्या पायातून जे रक्त येत असतं त्याच्याकडे बघत असतो. आता ते रक्त बघत असताना रायाला आठवण येते, ती म्हणजे मंजिरीची. ज्यावेळेस पहिल्यांदा रायाला सगळ्या अंगावरती लागलं होतं त्यावेळेस मंजिरीनेच रायाच्या खांद्यावरती, अंगावरती संपूर्ण क्रीम लावली होती आणि अलगद अलगद ते फुकलं होतं. आता हे सगळं बघताना राया पटकन म्हणतो, मिसफायर कोणत्या अडचणीत तर नसेल ना, म्हणून तरी असं घडलं नसेल ना. आता इथे राया हा जरी विठुरायाच्या भक्तीसाठी चालला असला तरी त्याला सतत काळजी ही मंजिरीचीच लागून आहे. तर दुसरीकडे जय हा आता सकाळ सकाळ मंजिरीवरती आरोप करत आहे की देवात नवीन विठुरायाची मूर्ती स्थापना होण्या अगोदरच या मुलीने मंदिरात चोरी केलेली आहे, त्यामुळे या मुलीला सोडायचं नाही, हिला चांगली अद्दल घडवा. त्याबरोबर आता 3-4 बायका मंजिरीला पकडतात. मंजिरी सांगत असते, मी चोरी नाही केलेली, माझ्यावर विश्वास ठेवा, पण कोणी तिचं ऐकत नसतं. इतक्यात मागून एक आवाज ऐकू येतो, हिनेच केली या चोरी. त्याबरोबर सगळेजण त्या आवाजाकडे पाहायला लागतात. मंजिरीसुद्धा पाहायला लागते, तर तो राया असतो. मंजिरीने रायाला बघून खूप आनंद झालेला असतो. रायाने अगदी त्याचा शब्द पाळलेला असतो. तर आता इकडे राया हा म्हणत असतो, ही चोर आहे, हिला पकडा तुम्ही. त्याबरोबर मंजिरी रायाच्या एक खणखणावून मुस्काटात लगावून देत त्याला म्हणत असते, मी चोर नाही आहे, मी नाही केली चोरी, कळलं तुला. त्याबरोबर राया म्हणत असतो, आता माझ्या कशी ही खणखणावून मुस्काटात पेटवून दिलीस तशीच ही ईट घे आणि बघ, दाखवून दे समद्यासनी की तू काय बी केलेलं नाही आहेस म्हणून. असं म्हणत तो आता त्या मूर्तीवरचा जो लाल रंगाचा कपडा असतो तो खेचून काढतो आणि त्याच्यामध्ये मंजिरीला एक वीट बांधून देतो आणि म्हणतो, फिरव गर आणि दाखव तू मिसफायर आहेस ते. आणि मग मंजिरी गर ती वीट फिरवायला लागते आणि राया तिच्या मागे कमरेवर हात देऊन उभा असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरती एवढंच. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.